कारण काय? पोलिसांचे जमावबंदीचे आदेश आले होते आणि त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी 2 दिवस सार्वजनिक बंदचे आदेश दिले असावेत आणि तेच म्हणजे लॉ अँड ऑर्डर हाच एक विषय आहे, त्याच्यासाठी बंद केलं. आज बकरीद आहे आणि बकरीदच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येनं मुस्लिम समाज जे आहेत सार्वजनिक बागेत येतात, त्यामुळेच त्यांना येण्यासाठी त्या ठिकाणी मजाव करण्यात म्हणून अशा प्रकारे निर्णय घेतला अशी एकंदरीत टीका सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यावर होती. फक्त एकाच बागेत येतात का? मला तर असं काही वाटत नाही. पुणे शहरातल्या अनेक बागा आहेत ज्या ओपन आहेत आणि तिथे जातातच सगळेजण, सगळे जातात, सुट्ट्या आहेत. आणि ईद जर आपण पाहिलं तर कॅलेंडरमध्ये ईदची सुट्टी आज आहे आणि ईदच्या दिवशी तर आपण बाग चालू ठेवली आहे. महापालिका आयुक्तांनी उद्याचे आणि परवाचे आदेश दिले, तर त्याला अशी काही पार्श्वभूमी असेल असं मला वाटत नाही. काय आव्हान काय करा अशा प्रकारची एक सुद्धा शहरामध्ये नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, या कारणामुळे बंद ठेवले, तर पुणेकरांना आणि विशेषतः मुस्लिम बांधवांना आव्हान काय करायचं? संभ्रम कोणीही निर्माण करू नये असं मला वाटतं. जे कोणी असे म्हणत असतील, चुकीचा संदेश देत असतील समाजामध्ये, त्यांनी असे चुकीचे संदेश देऊ नये. आपल्याकडे प्रॉपर ऑर्डर्स आहेत, तुमच्या माध्यमातून पोलिसांचे जे ऑर्डर्स आहेत ते तुम्ही फ्लॅश आउट करा, दाखवा लोकांना की त्यांचे ऑर्डर्स असे आहेत. सुरुवातीला देखभाल दुरुस्तीसाठी 2 दिवस म्हटलं होतं, नंतर प्रशासकीय कारण देण्यात आलं, तर नेमकं याच्यातलं खरं कारण काय होतं? नाही, देखभाल दुरुस्ती हा वेगळ्या बागेचा विषय होता. माझ्या ऑफिस स्टाफने चुकून ती पोस्ट केलेली आहे, हे मी आधी सुद्धा सांगितलं, आता सुद्धा सांगते. मी त्यांना सारसबाग विषयी पोस्ट करा सांगितलं होतं आणि जी जुनी पोस्ट होती देखभाल दुरुस्तीची त्याच्यामध्ये चेंजेस करून त्यांनी ती पोस्ट टाकली आणि जेव्हा लक्षात आलं की चुकीची पोस्ट आली त्यावेळेला आपण ते रिव्हर्ट केलं. चुकीची पोस्ट डिलीट करायला लावली आणि पुन्हा सारसबागेची पोस्ट टाकली. आणि यामध्ये मला असं काही वाटत नाही की फार काही मोठा विषय घडला किंवा चुकीचं काही घडलं. चूक कोणाकडनं होऊ शकते. नाही आता आम्ही निघतो.